Hello students, now we will see the methods of sexual reproduction in fungi. So as we discussed earlier, the sexual reproduction takes place in fungi. Along with sexual reproduction, it is asexual reproduction and vegetative propagation or vegetative reproduction is also found in fungi. So in sexual reproduction, first type, 5 types are there. In that 5 types, first type is planogametic copulation. In a planogametic copulation, आता प्लानोगॅमेटिक कॉप्युलेशन म्हणजे काय, तर या टाईपच्या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आयसोगॅमी आणि हेटेरोगॅमी किंवा होमोगॅमी आणि हेटेरोगॅमी हे दोन प्रकारचं रिप्रोडक्शन होतं. तर होमोगॅमी आणि हेटेरोगॅमी, बघा होमोगॅमी म्हणजे होमो म्हणजे सारखे, गॅमी म्हणजे मॅरेजेस, द मॅरेज बिटवीन टू सिमिलर टाइप ऑफ गॅमेट्स. आता हे सिमिलर टाइप ऑफ गॅमेट्स मीन्स काय, ते स्ट्रक्चरली आणि फंक्शनली सिमिलर असतात, त्याला म्हणायचं होमोगॅमी. ओके, मग स्ट्रक्चरली आणि फंक्शनली सिमिलर असलेले जे काही गॅमेट्स आहेत ते गॅमेट्स जेव्हा फ्यूज होतात तेव्हा त्याला आपण आयसोगॅमी असं म्हणतो. बोथ द गॅमेट्स आर हॅव्हिंग स्ट्रक्चरली सिमिलर and they are having same type of genetic material, so both are motile, they are having flagella. So when flagellated motile similar type of gametes are fused in fungus is known as homogamy. Okay, it is type of sexual reproduction that is planogametic copulation. प्लॅनोगॅमेटिक कॉप्युलेशन मधला हा पहिला प्रकार आहे. ओके, सो सेकंड टाइप ऑफ फर्टिलायझेशन और सेकंड टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज ॲनिसोगॅमी. आता ॲनिसोगॅमी इज अ टाइप ऑफ हेटेरोगॅमी. होमोगॅमी याचं एक्झाम्पल आहे आयसोगॅमी आणि हेटेरोगॅमी याचं एक्झाम्पल आहे पहिलं, दॅट इज ॲनिसोगॅमी. आता बघा आयसोगॅमी मध्ये काय होतं, आयसोगॅमीमध्ये दोन्हीही गॅमेट्स सारखे होते आणि मोटाईल होते, राईट. दॅट इज आयसोगॅमी टाइप ऑफ होमोगॅमी, राईट. नाउ वी आर स्टडिंग हेटेरोगॅमी. इन हेटेरोगॅमी 2 टाइप्स ऑफ गॅमेट्स आर देयर बट दे आर dissimilar. They are having not similarity in their structure. So one gamete is larger and another one is smaller in size. So structurally they are different, right? And both are motile. Such a fusion of gamete is known as anisogamy, type of heterogamy. And one more type of reproduction is there. One more type of fertilization is there, that is oogamy. In a case of oogamy, बघा oogamy या हेटेरोगॅमीचा हा प्रकार आहे, that is oogamy. In a case of oogamy, one that is female non-motile gamete is present. Female gamete is non-motile and male gamete is motile with flagella. आता मोटाईल म्हटलं की तो काय करतो, लोकोमोट करतो, म्हणून त्याला फ्लॅजेल्ला असतो. सो मोटाईल गॅमेट इज हॅव्हिंग फ्लॅजेल्ला अँड दिस मोटाईल गॅमेट or sperm moves towards the female gamete. This female gamete is non-motile and larger in size. याच्यामध्ये फूड अक्युम्युलेट होतं म्हणून हा काय असतो, लार्जर इन साइज असतो. सो सच टाइप ऑफ मॅरेज और सच टाइप ऑफ फ्यूजन इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज नोन ॲज ओगॅमी. तर बघा हेटेरोगॅमी मध्ये ॲनिसोगॅमी आणि ओगॅमी, तर होमोगॅमी मध्ये आयसोगॅमी. दीज आर द टाइप ऑफ रिप्रोडक्शन्स इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट टाइप दॅट इज प्लॅनोगॅमेटिक कॉप्युलेशन. म्हणजेच जे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 5 प्रकार आहेत त्यातला पहिला आहे प्लॅनोगॅमेटिक कॉप्युलेशन. आणि या प्लॅनोगॅमेटिक कॉप्युलेशनमध्ये हेटेरोगॅमी आणि होमोगॅमी. होमोगॅमीमध्ये
आयसोगॅमी, आणि हेटेरोगॅमीमध्ये अनिसोगॅमी आणि उगॅमी आर द एक्झाम्पल्स ऑफ प्लॅनोगॅमेटिक कॉप्युलेशन. ओके, नाउ विल सी सेकंड टाइप ऑफ रिप्रोडक्शन. स्टुडंट्स, सेकंड टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज गॅमेटेंजियल कॉप्युलेशन. बघा, गॅमेटेंजियल कॉप्युलेशन, गॅमेटेंजिया मीन्स ज्या ऑर्गनमध्ये गॅमेट्स तयार होतात त्याला आपण गॅमेटेंजिया म्हणतो. मग इथं दोन गॅमेटेंजियल कॉप्युलेशन, कॉप्युलेशन म्हणजे फ्युजन, तर गॅमेटेंजिया डायरेक्टली फ्यूज होतात आणि हे दोन डायरेक्टली फ्यूज झाल्याच्या नंतर झायगोस्पोर फॉर्म होतो. ओके, दीज आर टू गॅमेटेंजिया. व्हेन गॅमेटेंजिया कॉप्युलेट डायरेक्टली इट फॉर्म्स झायगोस्पोर आणि मग हा झायगोस्पोर तयार होतो. सो दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन, दिस टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज नोन एज गॅमेटेंजियल कॉप्युलेशन. लक्षात ठेवा, गॅमेटेंजिया, गॅमेटेंजिया मीन्स द ऑर्गन और गॅमेट प्रोड्युसिंग ऑर्गन लाईक एन्थ्रेडिया अँड उगोनियम. सो एन्थ्रेडिया अँड आर्चिगोनियम. आता आर्चिगोनियम म्हणजे काय, तर फिमेल गॅमेटोफाइट आणि एन्थ्रेडिया म्हणजे मेल गॅमेटोफाइट. मग या दोघांचं डायरेक्टली हे दोन ऑर्गन म्हणजे सेक्स ऑर्गन आर गोइंग टू बी फ्यूज. ज्याच्यामध्ये गॅमेट तयार होतात असे ऑर्गन्स काय होतात, कॉप्युलेट होतात. दिस टाइप ऑफ कॉप्युलेशन इज नोन ॲज गॅमेटेंजियल कॉप्युलेशन अँड इट फॉर्म्स, बघा, गॅमेटेंजियल कॉप्युलेशन झाल्याच्या नंतर इट फॉर्म्स झायगोस्पोर डायरेक्टली. सो दिस इज सेकंड टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, गॅमेटेंजियल कॉप्युलेशन. स्टुडंट्स, थर्ड टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इज गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट. बघा, गॅमेटेंजिया, सो गॅमेटेंजिया मीन्स ज्या ऑर्गनमध्ये गॅमेट्स फॉर्म होतात तो ऑर्गन. आता हे दोन गॅमेटेंजियल ऑर्गन्स किंवा गॅमेटेंजिया कॉन्टॅक्टमध्ये येतात. हाऊ, बघा, एन्थ्रेडियम इज अ मेल गॅमेटोफाइट and oogonium is a female gametophyte. Oogonium, right? Now in this oogonium, oogonia is present, that is egg. आणि आता हा एन्थ्रेडिया एक स्पेशल ट्यूब लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतो जिला आपण म्हणतो फर्टिलायझेशन ट्यूब. फर्टिलायझेशन ट्यूब, आणि या फर्टिलायझेशन ट्यूबद्वारे हा मेल न्यूक्लियाय फिमेल न्यूक्लियाय सोबत फ्यूज होतो. सो दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन इज नोन ॲज गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट. आणि हा गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट करण्यासाठी ही फर्टिलायझेशन ट्यूब युटिलाइज होते, ज्या फर्टिलायझेशन ट्यूबच्या माध्यमातून मेल गॅमेट फ्रॉम एन्थ्रेडियम इज रिलीज्ड इन फिमेल गॅमेटोफाइट. ओके, दॅट इज ओगोनियम और oocyte, आहे की नाही, किंवा एग ज्याला आपण फिमेल गॅमेट असं म्हणतो. अँड इन दिस वे थ्रू फर्टिलायझेशन ट्यूब कॉन्टॅक्ट इज ऑकर्स इन मेल अँड फिमेल गॅमेट. दिस फर्टिलायझेशन इज नोन ॲज गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट. गॅमेटेंजियल कॉन्टॅक्ट. याच्या अगोदरचं होतं गॅमेटेंजियल कॉप्युलेशन, ज्याच्यामध्ये दोन गोनेडियम ते एन्थ्रेडियम आणि ओगोनियम डायरेक्टली फ्यूज होत होते. इथं इट फ्युजन इज टेक्स प्लेस थ्रू अ ट्यूब, फर्टिलायझेशन ट्यूब. जशी पोलन ट्यूब असते प्लांटमध्ये, पोलन ग्रेन ग्रो होताना तो पोलन ग्रेन त्या पोलन ट्यूबच्या माध्यमातून न्यूक्लियाय काय करतो, मेल न्यूक्लियाय फ्यूज करायला घेऊन जातो. लाईक दॅट इन दिस केस दिस फर्टिलायझेशन ट्यूब वर्क्स अँड इट हेल्प्स इन कॉन्टॅक्ट और इट हेल्प्स इन फ्युजन. So this is known as gametangial contact. So students, fourth type of sexual reproduction is spermatogamy. Sperma means sperm or male gamete or male gametic cell moves towards female receptive organ. फिमेल रिसेप्टिव्ह ऑर्गनकडं किंवा ट्रायकोगाईनकडं तो काय होतो, मेल स्पर्म और मेल गॅमेटिक सेल मूव होते आणि रिप्रोडक्शन होतो. सो मूवमेंट ऑफ स्पर्म इज टेक्स प्लेस टुवर्ड्स female sex organ or female receptive organ specifically, and this is known as spermatogamy. स्पर्म मूव होतो म्हणून त्याला स्पर्मॅटोगॅमी म्हणायचं. सो दिस इज द फोर्थ टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन विच स्पर्म
moves towards female receptive organ or trichogyne. This trichogyne is a female receptive organ, and toward this organ this spermatium or sperm cell or gametic cell moves and fertilization takes place. This last type of sexual reproduction is somatogamy. बघा spermato sperm cell, okay, म्हणजे gametic cell. Here distinct sex organs are absent. In this case distinct sex organs are absent, and hence the body cell or somatic cell fuse and it produce the secondary mycelium. So primary mycelium, see hollow spots are there, and here these black spots are there. Two primary mycelium, one is indicated by minus sign and one is indicated by plus sign. So these two mycelium are fused with each other, means somatic cells, right? And these two mycelium somatic cell fuse with each other and produces secondary mycelium. These are primary myceliums and it produces secondary mycelium. This is the last type of sexual reproduction. So these five types of sexual reproductions are present: planogametic copulation, gametangial copulation, gametangial contact, then spermatogamy and somatogamy, in which somatic cells or the hyphae are going to be fused because distinct sex organs are absent. So these are the 5 types of sexual reproduction in a fungi.